एक महत्त्वाची बातमी बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक महत्त्वाची अपडेट। फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्याचे आदेश आता कोर्टाने दिले। तर सीआयडी अधिकाऱ्यांनी केलेल्या अर्जानंतर बीड कोर्टाने हे आदेश दिलेत। कृष्णाच्या नावावर 5 वाहनं तसंच धारूर आणि केजमध्ये बँक खातं आहे। या प्रकरणी त्याची संपत्ती आता ताब्यात घेण्यात आल्याचे आदेश देण्यात आलेले। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनार-वाडकर यांच्याकडून। कृष्णा, काय सांगाल, नेमके काय आदेश कोर्टाने दिलेत? मोहिनी, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला जवळपास 2 महिने उलटून गेलेले आहेत आणि यातले सगळे आरोपी जवळपास अटक झालेले आहेत। मात्र एक आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे। सीआयडी त्याच्या मागावरती आहे, शिवाय पोलीस सुद्धा तपास करत आहेत, मात्र अद्याप तो मिळून आलेला नाही। आणि त्यामुळे या दरम्यान त्याच्या सगळ्या मालमत्तांची माहिती घेऊन सीआयडीनं बीडच्या मकोका कोर्टामध्ये एक अर्ज दाखल केलेला होता आणि त्याची संपत्ती जप्त करण्याची परवानगी मागितलेली होती आणि त्यानुसार बीडच्या मकोका कोर्टानं त्याची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिलेले आहेत। या संपत्तीमध्ये जवळपास 5 वाहनं त्याच्या नावावरती असल्याची माहिती सीआयडीला मिळालेली होती, ज्यामध्ये 2 मोटरसायकल आहेत, एक स्कॉर्पिओ आहे आणि आणखी 2 वाहनं आहेत। त्याचबरोबर धारूर आणि केजच्या 2 बँकांमध्ये वेगवेगळे बँक अकाउंट सुद्धा आहेत। त्या बँक अकाउंट मधली जी काही रक्कम असेल किंवा जी 5 वाहनं असतील ती संपूर्णपणे जप्त करून कारवाई करण्याचे आदेश बीडच्या कोर्टाने दिलेले आहेत। त्यामुळे कृष्णा आंधळे फरार असल्यामुळे बीड सीआयडी अधिकाऱ्यांनी हा अर्ज केलेला होता। याच्या आधी इतरही आरोपींच्या मालमत्तेची जप्तीची कारवाई करण्यासाठी कोर्टाकडून परवानगी मागण्यात आलेली होती, मात्र त्या आरोपींच्या अटकेची कारवाई झाल्यानंतर आता फक्त कृष्णा आंधळे फरार असल्यामुळे सीआयडीने केलेल्या अर्जावरती न्यायालयाने आदेश दिलेले आहेत आणि येत्या काळात ही सगळी संपत्ती कृष्णा आंधळेची जप्त केली जाणार। अगदी नक्कीच कृष्णा, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद। याच पार्श्वभूमीवर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे। काय म्हटले धनंजय देशमुख, पाहूया। कृष्णा आंधळे कुणाच्या तरी संपर्कात आहे असं मला वाटतं का आता? पण तो संपर्कात कुणाच्या आहे का नाही हे आपल्याला ज्या पद्धतीनं तपास अधिकाऱ्यांनी ऍक्शन घेतली, संपत्ती जप्त करण्याचे आदेश काढले, त्यामुळे वाटतं का की त्याच्या काही नुसके आवडल्या जातील? आता तो संपर्कात नाही, त्याच्यामुळं ह्या यंत्रणेला त्याचा काय इफेक्ट पडतंय हे येणाऱ्या काळातच कळेल। म्हणजे 1-2 दिवसात म्हणा, किंवा त्याचा काही ह्याला फरक पडतोय का हे तपास यंत्रणाच प्रसारमाध्यमांना सांगेल। त्याला लवकरात लवकर अटक करा, त्याला न्यायालयात हजर करा आणि त्याला फाशीची शिक्षा द्या, ही आमची प्रमुख मागणी आहे। ते त्यांचा तपास करत आहेत, आम्ही आमची मागणी सांगत आहोत।